आजचं जे धम्मपद आहे ते धम्मपद 57 जे गोदिका नावाच्या भिक्खूवर आहे. ओके. तर हे याप्रमाणे आहे. तेसं संपन्नशीलं अपमादविहरं सम्मदीनविमुक्तिनं मारोमग्गं न विन्दति. ओके. तर याचा अर्थ आहे की महाराज जो असतो तो महाराज जो असतो तो त्या व्यक्तीचा रस्ता शोधूच शकत नाही जे शिलामध्ये परिपूर्ण असतात. ओके. जे अपमादं विहरती. अपमादं विहरती म्हणजे जे जागरूकतेमध्ये जे माइंडफुलनेसमध्ये एन्डावडेड असतात. म्हणजे माइंडफुलनेसमध्ये जागरूकतेमध्ये कंटिन्यू असतात. ओके. आणि जे जे स्वतःचा रस्ता फ्री करतात दुर्गुणांपासून. कशाद्वारे? राइट नॉलेजद्वारे. म्हणजे जे ज्ञान असतं ते म्हणजे योग्य प्रकारचं जे नॉलेज आहे, जे ज्ञान आहे, त्याद्वारे ते रस्ता परिपूर्ण करतात. तर या पद्धतीने जे जगतात, त्या तो व्यक्ती जेव्हा मृत्यू पावतो, तर त्याचा ट्रेस किंवा त्याचं जे ट्रॅक असतं, तो ट्रॅक महाराज शोधू शकत नाही. ओके. तर ही जी स्टोरी आहे ती गोदीकाम नावाच्या भिक्खूची. तर ज्यावेळेस भगवान बुद्ध राजगृहामध्ये विहार करत होते, तर गोदिका जे होते ते वेळवण सॉरी लॉर्ड बुद्ध वेळवण मॉनेस्ट्रीमध्ये होते आणि गोदिका जे होते ते ब्लॅक रॉक म्हणजे काळा दगड जिथं जास्त म्हणजे जिथं काळा दगड होता माउंटन त्याला म्हणतात इस्सिगिली माउंटन. इस्सिगिली इस्सिगिली पर्वत मगधमध्ये होता. तर तिथं ते प्रॅक्टिस करत होते ट्रँक्विलिटीची. म्हणजे समत ज्ञान ज्याला म्हणतो आपण. समत ज्ञानाची ते प्रॅक्टिस करत होते. गोदिका. तर गोदिका जे आहेत त्यांनी ऑलरेडी ज्ञानाच अटेंड केलेले होते. सगळ्यांना माहिती आहे ज्ञान म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन. तर त्यांनी ते अटेंड केलेले होते. परंतु काय होतं की हे जे गोदिका असतात हे आजारी पडतात. ओके. आजारी पडतात आणि त्या सिकनेसमुळं, त्या आजारपणामुळं त्यांची जी प्रॅक्टिस आहे ती थोडी इफेक्टिव्ह होऊन जाते. थोडीशी प्रॉब्लेम येतो प्रॅक्टिसमध्ये. आणि त्या आजारपणामुळं काय होतं, की प्रॅक्टिस कमी झाल्यामुळं ते ज्ञान अटेंड करू शकत नव्हते. ते ते नॉर्मल मेंटल स्टेट आणि कधी ज्ञाना मेंटल स्टेट, नॉर्मल मेंटल स्टेट, ज्ञाना मेंटल स्टेट असे ते अप अँड डाउन करायचे. त्यांना ते स्टेबल राहता येत नव्हतं एका ह्याच्यातच. तर ते खूप अतिप्रयत्न करायला लागले त्यावेळेस. तर काय होतं, की काय होतं, की अ, गोदिका अशा अशा मानसिक स्थितीमुळं विचार करायला लागतात, की जर मी नॉर्मल याला म्हणतो 2 प्रकारचे चित्त असतं. लोकीय चित्त, लोकुत्तर चित्त. ओके. जे ज्ञान अटेंड करतात ते लोकुत्तर चित्त असतं. हाय हायर सुप्रामंडेन माइंड म्हणतात त्याला. आणि लोकीय चित्त जे असतात ते नॉर्मल चित्त ज्याच्यामध्ये लोभ, दोष, मोह ऑलरेडी असतात. तर ते या पद्धतीने विचार करतात, की मी जर ज्ञान अटेंड नाही करू शकलो तर माझा जो जन्म आहे तो नॉर्मल याच्यात होऊ शकतो किंवा कुठं होईन हे मला माहीत नाही. या पद्धतीने ते विचार करायला लागतात. तर तर काय होतं, की याच्यापासून ते निघू शकत नाहीये. तर ते विचार करतात, की अ, अ, 5 वेळेस 6 वेळेस ते ट्राय करतात. जवळपास 6 वेळेस ते काय करतात, ट्राय करतात ज्ञान अटेंड करण्यासाठी. परंतु ते गोदिकाला जमत नाही त्यावेळेस. तर ते विचार करतात, की याच्यापेक्षा मेलेलं बरं.
तर त्यांच्याकडे जे रेझर असतं, तर त्या रेझरनं ते काय करतात, म्हणजे ते रेझर घेतात आणि मनामध्ये विचार आणतात, की एकदा का मी ज्याला अटेक केलं, तर मी स्वतःची जी थ्रोट आहे ती कापून टाकेन. स्वतःची जी थ्रोट आहे ती कापून टाकेन. म्हणजे मृत्यू स्वीकारेल. या पद्धतीने ते विचार करतात. तर मारा जो असतो, त्यावेळेस ते बघत असतो. तर मारा त्यावेळेस बघत असतो आणि मारा विचार करतो, की अ, म्हणजे हा विचार करतो, की जर गोदिका जाण्यामध्ये जर डेथ झाली, तर शुअरली ते कशामध्ये ब्रह्मरियलममध्ये जन्म घेईल, हायर रियलममध्ये. आणि तिथं मारा ट्रेस करू शकत नाही गोदिकांना. म्हणजे तिथपर्यंत जाऊ शकत नाही किंवा तिथं ते ट्रॅक करू शकत नाही, पकडू शकत नाही. तर मग भगवान ते विचार करतात, की भगवान बुद्धाकडे जावं आणि भगवान बुद्धालाच अ, हे करावं, काय म्हणतात, की मनवावं, की गोदिका जे आहे असा-असा विचार करत आहे मृत्यूचा, तर तुम्ही जाऊन त्यांना वाचवा. या पद्धतीने ते मारा विचार करतो आणि भगवान बुद्धाकडे जातो. तर ज्यावेळेस ते भगवान बुद्धाकडे जातात, तर ते सांगतात, की गोदिका जे आहेत ते या प्रकारे विचार करत आहे. तुम्ही त्यांना ओव्हरकमिंग डेथ शिकवली. तुम्ही त्यांना इनसाइट मेडिटेशन म्हणजे ज्याला आपण विपश्यना म्हणतो ते शिकवलं. परंतु गोदिका या प्रकारे विचार करत आहे. तर साहजिक आहे, की अ, हे अशा प्रकारचे जे विचार असतात, जसं की याला फाल्स म्हणतात, चुकीचा म्हणतो आपण. कारण की अ, ज्यावेळेस प्रॅक्टिस करतो आपण, तर त्याचं उद्दिष्ट फक्त निर्वाण असलं पाहिजे. कोणत्यातरी हायर रिअलममध्ये जन्म घेणं किंवा या लोकांमध्ये जन्म घेणं किंवा मी इथं प्रॅक्टिस करेन, तर या लोकांमध्ये जन्म होईल, असा विचार करणं हे अयोग्य असतं. हा रॉंग थॉट असतो. तर गोदिका त्या प्रकारे विचार करत असतात. तर काय होतं, की गोदिका भगवान बुद्ध येण्याच्या आधीच स्वतःचा गळा कापून घेतात. सॉरी. तर ज्यावेळेस ते कापून घेतात, तर साहजिक आहे त्यांचा मृत्यू होणारच आहे. तर त्यावेळेस काय होतं, की ज्यावेळेस ते गळा कापायला सुरुवात करतात, ॲट दॅट मोमेंट ते प्रॅक्टिस करतात इनसाइट मेडिटेशन. ज्याला आपण विपश्यना म्हणतो. म्हणजे जसं आहे तसं पाहणं. म्हणजे 5 इंद्रियाद्वारे म्हणा किंवा 5 ॲग्रीगेट्सद्वारे किंवा जे काही आहे, जे काही निर्माण होते, नष्ट होते, त्याला नाशवंतता, दुःख आणि मी नाही, मी, माझं, माझे नाही, या 3 लक्षणांच्या मधून पाहणं. तर गोदिकाचं काय होतं, की त्यावेळेस गोदिका मृत्यूच्या एक्झॅक्ट स्टार्टला, म्हणजे मृत्यूच्या एक्झॅक्ट मृत्यू येणार त्याच मोमेंटला आरंभ होतो. बिकॉज ऑफ द प्रॅक्टिस. त्यांच्या त्या प्रॅक्टिसमुळे ते आरंभ होऊन जातात. मग भगवान बुद्ध बघतात, तर भगवान बुद्धाला समजून जातं, की हे आरंभ होऊनच डेथ झालेली आहे. तर ते ज्यावेळेस मारा तिथून ज्यावेळेस गोलिका मृत्यू पावतात, तर मारा तिथून व्हॅनिश होऊन जातो. व्हॅनिश म्हणजे निघून जातो. ओके. मारा निघून जातो आणि अ, त्यांना सर्च करत असतो. गोदिकांना सर्च करतो. कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे? तर त्यांना ते दिसत नाही. अ, म्हणजे ट्रेसच करू शकत नाही, ट्रॅकच करू शकत नाही. तर त्यावेळेस भगवान बुद्ध सगळ्या भिक्खूंना म्हणतात, की भिक्खूंनो, ते जे ढगं बघताय तुम्ही, की म्हणजे जे काळे-काळे ढगं बघताय, तो मारा आहे म्हणे आणि तो सध्या गोदिकांना सर्च करत आहे. परंतु गोदिका माराच्या या विश्वामधून ऑलरेडी निघून गेलेले आहे. माराच्या या ट्रॅकमधून, या ट्रेसिंगमधून निघून गेलेले आहे. का? कारण की अटेनमेंट ऑफ द अरहंतशिप. कारण की मारा फेल होत असतो प्रत्येक वेळेस गोदिकाला अ, हे करण्यासाठी. त्यावेळेस बुद्ध रिप्लाय करतात, की भगवान बुद्ध त्या माराला म्हणतात, की "तुला आता काही बेनिफिट नाहीये. तुला आता काही बेनिफिट नाही होणार, कारण की
13 गोदिका जे आहेत ते तुझ्या चक्रामधून निघून गेलेले आहेत. ते तुझ्या दुर्गुणांमधून निघून गेलेले आहेत. ओके. ते म्हणतात की तू एकटा नाही मारा, तू एक नाही तर तुझ्यासारखे 1000 माराही जर त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतील तर एका अरहंताला हजारो लाखो करोडो मारा मिळून सुद्धा शोधू शकणार. त्यावेळेस भगवान बुद्ध ही जी कथा आहे ही म्हणतात तेसम समपन्न संपन्नशीलं तेसम संपन्नशीलं अप्पमादं विहरम सम्मद सम्मनाद सम्मदानं विमुक्तनं मारो मग्गम न विंदती. मारो मग्गम न विंदती म्हणजे मारा त्या व्यक्तीचा रस्ता शोधू शकत नाही. ओके. तर इथं जे सुसाईड आहे इथं इथं आपण बघू शकतो की बरेच बरेच जण म्हणतात की सुसाईड इज लाईक आत्महत्या आहे. तर आत्महत्या करणं हा जो थॉट आहे, हा जो विचार आहे, हा काही चांगला नाहीये. हा काही चांगला नाहीये. आणि ज्यावेळेस एक व्यक्ती आत्महत्या करत असेल, तर तो आउट ऑफ फिअर, कारण की गोतिकांना फिअर झालेला होता की ते साध्या ह्याच्यात जन्म घेतील म्हणून, ह्युमन रिअलम मध्ये किंवा नॉर्मल ह्याच्यात जन्म होईल त्यांचा. त्यांना गॅरंटी नव्हती की लोकीय चित्त जे आहे त्याच्यामध्ये जे लोकीय चित्त आहे, त्या लोकीय चित्तामध्ये जन्म हा वाईट ठिकाणी होईल असं गोदिकाला ऑलरेडी माहिती होतं. म्हणून गोदिकांनी त्या प्रकारचा प्रयत्न केला की एक मेडिटेटिव्ह ऑब्झर्प्शन स्टेट मध्ये गेल्यानंतर त्यांनी म्हणजे ध्यानाच्या चित्तामध्ये गेल्यानंतर त्यांनी स्वतःला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या क्षणी त्यांनी काय प्रॅक्टिस केलं होतं? त्यांनी विपश्यना म्हणजे यथाभूतं पचानाती, जे 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 3 प्रकारचे ज्या कंडिशनिंग आहे किंवा 3 लक्षणं ज्यांना म्हणतो आपण, त्याला म्हणतो नॉन सेल्फ, इम्परमनन्स अँड सफरिंग. प्रत्येक घटना या 3 यानं सामावलेली असते. हे 3च प्रत्येक घटने निर्माण होत असतात आणि नष्ट होत असतात. तर गोदिका त्या क्षणाला प्रॅक्टिस विपश्यना करतात आणि बिकॉज ऑफ द जानास प्रॅक्टिस आणि डेथ ओव्हरकमिंग म्हणजे मरणानुसूच्या याच्यामुळं त्यावेळेस ते त्याच क्षणाला ते अरहंत होऊन जातात. ज्यावेळेस ते अरहंत होतात, तर त्यांचं जे चित्त आहे, ते दुर्गुण विरहित झालेलं असतं. ओके. तर आपण लोकीय चित्तामध्ये असताना म्हणजे जे नॉर्मल चित्त आहे, त्याच्यामध्ये जर असो आपण आणि त्यावेळेस जर आत्महत्या करत असणार तर त्यावेळेस फिअर असतो. ओके. फिअर असतो. त्या फिअरमुळं जे चित्त आहे ते वाईट डेस्टिनेशनलाच जात असतं. ओके. म्हणजे चांगल्या डेस्टिनेशनला जात नाही. म्हणजे ते चांगल्या ठिकाणी बिलकुल जात नाही. म्हणजे इथं जे शब्द वापरलेला आहे, अपमादं विहरी. अपमादं विहरी. ज्यावेळेस ते विपश्यना करतात तर त्यांचं जे मन आहे लोभ, दोष, मोहांच्या व्यतिरिक्त होऊन जातं. लोभ, दोष, मोह त्याच्यामधून पूर्णपणे निघून जातं. का निघून जातं? कारण की ते प्रत्येक घटना जी आहे ती जी जशी आहे तशी बघत आहे. विपश्यना म्हणजे काय? प्रत्येक घटना जी आहे जी जशी आहे तशी बघणं. म्हणजे जे जसं आहे तसं बघणं. इनसाइट मेडिटेशन. तर त्यावेळेसला ते जेव्हा सुसाईड करतात तर ते सुसाईड जे आहे ते अरहंतांचं सुसाईड आहे. माइंड फ्रीड विदाउट डिफाईनमेंट्स. माइंड फ्रीड विथ डिफाईनमेंट्स. म्हणजे दुर्गुणांच्या व्यतिरिक्त मन असतं. तिथं दुर्गुण नसतात. जिथं दुर्गुण आणि सद्गुण असतील त्याच वेळी जन्म होत राहतो. परंतु दुर्गुण आणि सद्गुण दोन्हीच क्षमवलेले आहे. त्यांनी त्यांचे जे विपाक आहे ते पूर्ण क्षमवून टाकलेले. त्यावेळेस गोदिकांचा जन्म हा
गोधिका हे पूर्णपणे काय म्हणतात, त्याला म्हणतात की अपमालन विहारी. त्याच्यानंतर गोधिकांचं जे नॉलेज होतं, ओके, ते राईट नॉलेज ज्याला म्हणतो की बऱ्याच वेळेस जे ध्यानाचं चित्त जे असतं ते विमुक्ती चित्त म्हणून म्हटलं जातं. विमुक्ती म्हणजे लिबरेशन माइंड. ओके. पण ओन्ली विथ द ध्याना चित्त हे इम्पॉसिबल आहे. ओके. ज्यावेळेस ते इनसाइट मेडिटेशन करतात त्यावेळेस काय होतं, सम्मदन्या विमुक्तानम. सम्मदन्या विमुक्तानम म्हणजे लिबरेशन थ्रू विजडम. म्हणजे मुक्ती कशाद्वारे? प्रज्ञेद्वारे. तर प्रज्ञा केव्हा निर्माण होते? ज्यावेळेस आपल्याला समजायला लागतं. योनिसो मनसिकार ज्यावेळेस म्हणतो आपण. योनिसो मनसिकार म्हणजे काय, की प्रत्येक घटना जी आहे त्याच्या मुळापर्यंत जायला लागतो आपण. आपण पाहिलेलं आहे योनिसो मनसिकार हा शब्द स्वतःपन्न प्राप्त करण्यासाठी खूप महत्वाचा आहे ही प्रॅक्टिस. ठीक आहे नाही? तर योनिसो मनसिकार म्हणजे काय? मुळापर्यंत जाणं. तर मूळ काय आहे? मूळ जे आहे ते आहे नॉन सेल्फ, अनात्म, इम्परमनन्स, अनिच्छ आणि सफरिंग, दुःख. तर गोधिका त्यावेळेस बघायला लागतात, पण बघतात कसे? थ्रू विस्डम, प्रज्ञा. ओके. विमुक्ती चित्त असेल परंतु जर प्रज्ञा नसेल तर ते चित्त विमुक्त होऊ शकत नाही. कारण की त्यावेळेस शुअर कुठं ना कुठं ज्यावेळेस ध्यानाचा मेंटल स्टेट असतं, हायर मेडिटेटिव्ह मेंटल स्टेट असतं, तर त्यावेळेस अरूप राग आणि रूप राग राहतं तिथं. अनागामी लेवलला राहतं ते. परंतु तरी त्यांचा जन्म होणार. ओके. इवन त्यांचा जन्म ब्रह्मरियलमध्येही झाला. तिथं मारा नाही जाऊ शकणार. परंतु त्यांचं आयुष्य तिथं खूप लांब असेल. ओके. खूप लांब असेल. परंतु त्यांचा जन्म पुन्हा वापस होणारच आहे आणि पुन्हा ते माराच्या ट्रॅकमध्ये येणार. ओके. तर आपण पाहिलं की आपण मारा, मारा, मारा म्हणतोय, आहे की नाही? तर हे जे मारा असतात हे 5 प्रकारचे. त्याला आपण म्हणतो खंडमार. खंडमारा म्हणजे पंचस्कंद. हे जे पंचस्कंद असतात ते प्रत्येक वेळी आपल्यासोबत काम करतात. फॉर्म, रूप, रूपस्कंद. तर या रूपाच्या बद्दल जे काही आपले विचार असतात, मी, माझं, माझे, ओके. त्याच्यामधून इगो क्रिएट होतो. मी, माझं, माझे, माझे करत मधून लोभ निर्माण होतो. माझं माझं म्हणत आपल्या मनामध्ये भ्रम निर्माण होतं की हे माझंच आहे, माझंच आहे, माझंच आहे. या अशा अशा ह्याच्यामध्ये मारा ऍक्टिव्हेट होऊन जातात. महाराजच काम असतं. मी, माझं, माझे आणि मी, माझं, माझे, माझे करत लोभाच्या मदतीनं मारा याच भूतलावर आपल्याला चिटकून ठेवतो. भूतलावर म्हणा किंवा त्याच्या ट्रॅपमध्ये आपल्याला पकडून ठेवतो. त्याच्यानंतर फॉर्म, फिलिंग, वेदना, सुखद वेदना, दुःखद वेदना, असुखद ना दुःखद वेदना. याच्या 3 प्रकारचे आहे मुख्य. तर सुखद वेदनांपणा आपल्याला पाहिजे आणि दुःखद वेदनांपासून आपण पळत राहतो. दोन्ही याच्यामध्ये अटॅचमेंट असतं. ओके. मोस्टली आपल्याला दुःखदच भेटत असतात. तर आपण त्याच्यापासून पळतो. दुःखद आली की आपण पळतो. म्हणजे काय? आपण आपण काय करतो? पळण्याची जी क्रिया आहे, पळण्याचे जे संस्कार आहे, ते आपण सुरू करून टाकतो. म्हणजे आपण त्याच्यापासून आसक्ती आहे. ती आसक्ती कोणती आहे? की पळण्याची आसक्ती आहे. त्याच्यापासून दूर जाण्याची आसक्ती आहे. ज्याला आपण विभवतन्ना म्हणतो. विभवतन्ना म्हणजे या सध्याच्या स्थितीमध्ये असलेल्या सध्याच्या दुःखामधून लवकरात लवकर बाहेर पडण्याची इच्छा. ओके. हे फॉर्म, फिलिंग, परसेप्शन. इथं परसेप्शन म्हणजे काय? जे काही आपण बघत आहे, ऐकत आहे आणि टेस्ट करत आहे, टच करत आहे, स्मेल करत आहे. हे ह्याला जाणून घेण्याची जी प्रक्रिया आहे त्याला संज्ञा म्हणतात. हे काही जास्त सांगत नाही. संज्ञा. त्याला आपण मी, माझं, माझे समजत बसतो. त्याच्यामधून आपले व्ह्यूज क्रिएट होतात. आपल्या ज्या कल्पना, संकल्पना, विचार आपण बनवत राहतो. हा असा, तो तसा, हे असं, ते तसं. हे जे व्ह्यूज आहे हे संज्ञामधून होतात.
ते आपण बघतो, ऐकतो याच्यामध्ये. आणि जे व्ह्यूज आपल्या मनामध्ये तयार होत असतील, त्याला आपण माझं समजायला लागतो. तिथून इगो क्रिएट होतो. मी, माझं, माझ्यामध्ये. अतिमान ज्याला म्हणतो आपण, ते तयार होऊन जातं. तर मग मारा काय करतो, हे कंटिन्यू आपल्या 5 5 जसं आणि त्याच्यानंतर एक फॉर्म, फिलिंग, परसेप्शन, मेंटल कॉग्निशन ज्याला आपण संस्कार म्हणतो. या तिन्ही वरच्या ह्याच्यात आपण गुंतल्यामुळे संस्कार उत्पन्न होत राहतात. लोभ, दोष, मोहाचे असतील तर साहजिक आहे. जिथं लोभ, दोष, मोह म्हणजे मारा, तिथंही आपण गुंतून जातो. कॉन्शियसनेस तो पूर्ण रस्ताच ज्या रस्त्यावर आपल्याला चालायचं आहे मनाच्या, तो रस्ता दुर्गुणांनी माखून जातो. ते माराचंच काम. त्याच्यानंतर दुसरं आहे क्लेश मारा, डिफाइलमेंट, दुर्गुण. जे दुर्गुण आपण वापरत असतो, जे दुर्गुण लोभ, दोष, मोहामधून तयार होत असतात, ते ते आहे क्लेश मारा. अभिसंकार मारा, ज्या दुर्गुणांचा वापर केल्यामुळं रिझल्ट्स येतात. अभिसंकार मारा म्हणजे काय? रिझल्ट्स. जे आपण वाईट केलेलं आहे त्याचे रिझल्ट्स त्याच्यापासून आपण वाचू शकत नाही. ज्यावेळेस रिझल्ट येतात तर आपण दुःखी होतो. ओके. एनी एनी काइंड ऑफ रिझल्ट. जे 8 लोकधर्म आपण शिकलो त्याच्यापैकी 4 जे आहेत, ते जे 4 आहेत ते रिझल्ट्स असतात. ओके. त्याच्यामध्ये एन्जॉय केलं, प्रेज एन्जॉय केलं की ब्लेम भेटते. हॅपीनेस एन्जॉय केलं की अनहॅपीनेस भेटते. ओके. हे जे आहे हे हे रिझल्ट्स आहेत. हे रिझल्ट्स जेव्हा भेटतात तेव्हा आपण गुंतून गुंतून जातो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मच्छू म्हणजे डेथ. डेथ, मृत्यू. तर मृत्यू तर हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. कारण की ज्यावेळेस जन्म आहे तर शुअरली मृत्यू आहे. त्यांनी लक्षात ज्यावेळेस जन्म आहे त्यावेळेस शुअरली मृत्यू आहे. तर मृत्यू काय करतो ही प्रोसेसच थांबवून टाकतो सगळी. कोणती? म्हणजे आपल्या प्रॅक्टिसची. आपल्याला माहित नाही आपला मृत्यू केव्हा येणार आहे. मे बी सेकंड ब्रीथवर, दुसऱ्या श्वासावरच आपला मृत्यू असतो. दुसऱ्या श्वासावरच आपण मरू शकतो. पण आपला भ्रम काय असतो, की मला मृत्यू येणारच नाही. हा असतो मच्छीमारा. मच्छीमारा सगळ्यात डेंजरस आहे. कारण की जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस करत असाल, तर अचानक मृत्यू येऊन तुम्हाला घेऊन चालला जाईल आणि जर प्रॅक्टिसमध्ये नसणार, माइंडफुलनेसमध्ये नसणार, तर अशा ठिकाणी घेऊन जाईल, की जिथून लवकरात लवकर सुटका होणार नाही. त्याच्यात देवपुत्त मारा, एंजल्स त्याला देवता म्हणतो आपण. तर हे काय करतात, की आपल्याला गुंतवून ठेवतात वेगवेगळ्या प्रकारे. ओके. म्हणजे हे मी समोर सांगेल अजून कसं गुंतवून ठेवतात देवपुत्त महाराज. तर हे माराचे प्रकार आहेत. हे कंटिन्युअसली आपल्या आजूबाजूला असतात. कंटिन्युअसली आपल्या मनामध्ये असतात. राग आला की शुअर मारा आहे. लोभ आला की शुअर मारा आहे. द्वेष उत्पन्न झाला की शुअर मारा आहे. ईर्ष्या उत्पन्न झाली की शुअर मारा. घृणा उत्पन्न झाली की शुअर मारा. तिरस्कार उत्पन्न झाला की शुअर मारा. लोभ उत्पन्न झाला की शुअर मारा. लस्ट उत्पन्न झाले की शुअर मारा. हे सगळे मारायचं. मारा कंटिन्युअसली मारत असतो आपल्याला, परंतु आपली जागरूकता राहत नाही. माराला हरवण्यासाठी सगळ्यात मोठं वेपन फक्त संयम असतो. पेशन्स. ओके. हे जर नसलं तर मारा ओव्हरकम करतो आपल्याला. म्हणून हे 5 प्रकारचे मारा आहेत. त्याच्यानंतर तर भगवान बुद्ध म्हणतात, की 7 प्रकारचे रस्ते बनवलेले आहेत या माराला. परंतु 6वा आणि 7वा रस्ता माराच्या ट्रॅकमधून बाहेर पडलेला आहे. तर पाथ ऑफ द हेल भगवान बुद्ध म्हणतात, की जे नर्क आहे, जे हेल आहे हेल, त्याचा जो रस्ता आहे, तो अँगर मधून जातो. ओके. अँगर त्याला म्हणतो आपण राग. राग म्हणजे काय, की राग म्हणजे आपण चिडतो तो राग नाही. त्याला चिडणं किंवा तिटकारा किंवा घृणा आपण त्याच्यामधून त्या अशा प्रकारचे विचार उत्पन्न होतात. पण तो राग म्हणजे काय, की चिपकून राहतो. तो जो दुर्गुण असतो, तो चिपकून राहतो. ते जे विचार असतात त्यावेळेस आपल्या हार्टला चिपकून राहतात. रागामध्ये बघा, की एव्हरीवेअर पॉइझन सारखं वाटतं. पूर्ण शरीरामध्ये एक प्रकारची उष्णता निर्माण होते. एक प्रकारचं बर्निंग सेन्सेशन निर्माण होतं. तर ते झालं अँगर. तर भगवान बुद्ध म्हणतात, "द पाथ ऑफ द हेल." जर तुम्हाला हेलचा रस्ता तयार करायचा असेल,
नरकासाठी तुमचा स्वतःचा रस्ता तयार करायचा असेल तर प्रत्येक वेळेस रागामध्ये राहिलं तर शुअर हेलचा रस्ता तयार होतो. तर पाथ ऑफ द पेता किंवा घोस्ट पेतावर तर ग्रीड, जे लोक ग्रीड मध्ये जातात, मारा या रस्त्यावर टाकत असतो आपल्याला प्रत्येक वेळेस. पाथ ऑफ द गोस्ट कुठून निर्माण होतो? लोभामधून निर्माण होतो. द पाथ ऑफ द ॲनिमल्स म्हणजे प्राणी लोकांमध्ये जर जन्म जात असेल आपला, तर ते कशामुळे होतं? डिल्युजनमुळे, मोह. समजत नाही सत्य. सत्यापर्यंत जाऊ शकत नाही. ते कशामुळे होतं मग? मोहामुळे होतं. पाथ ऑफ द ॲनिमल. पाथ ऑफ द ह्युमन. पाथ ऑफ द ह्युमन म्हणजे मनुष्य लोकात जर जन्म घ्यायचे असतील तर फक्त पंचशील. तर मारा काय करतो इथं? आपल्या मनामध्ये येतो आणि म्हणतो की काही गरज नाही मेडिटेशन करायची. काही गरज नाही ध्यान करायची. ठीक आहे ना, फक्त आपण पंचशीली पालन केलं तर चांगलं होऊन जाईल. याच्यामध्ये बरेचसे साधक गुंतून जातात आणि पंचशीलच फॉलो करायला लागतात. अष्टशीलच फॉलो करायला लागतात आणि इथं ते ध्यानापासून विहरून जातात. त्याच्यानंतर मारा अजून पाथ ऑफ द एंजल म्हणजे देवलोक त्याला म्हणतो आपण. तर मारा तिथंही फसवतो. म्हणतो की त्याला शील पालन करतोय, तू चांगले काम पण कर. म्हणजे 10 चांगले कृत्य, 10 चांगले कर्म आहे, 10 चांगले पुण्य आहे ते तू कर. ते केल्यानंतर मग देवलोकामध्ये जन्म होतो. तर ते गुड डीड्स त्याला म्हणतो आपण. पाथ ऑफ द एंजल कुठून ओपन होतो? गुड डीड पासून. पाथ ऑफ द देवालय कुठून होतो? गुड डीड पासून होतो. त्याच्यानंतर मारा जिथं पोहोचत नाहीये पाथ ऑफ द ब्रह्मरियन ते होतो पासून. तर इथं ध्यान अटेंड न करण्यासाठी किंवा ध्यानापर्यंत न पोहोचू देण्यासाठी मारा काम करतो. ओके. साधकांना मोस्टली समजत नाही. Okay. ते जस्ट फॉलो देअर ओन थॉट्स. जसं मनात येईल ना तसं करायचं. तसं वाहून जायचं. ऍक्च्युली मी पाहूनच शिकत असतो. मी मी जे जे काही घडतं ना आजूबाजूला त्याच्यापासूनच शिकण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्यापासून तर करतोच मी स्वतःपासून. परंतु आजूबाजूला जे घडतं त्याच्यापासून 100% शिकण्याचा प्रयत्न करतो. ओके. ज्यावेळेस साधक खूप मेडिटेशन करतात, खूप ध्यान करतात आणि लगेच जसं त्या बंधनातून मुक्त होतात, तसे ते डायरेक्टली माराच्या ट्रॅपमध्ये चालल्या जातात. जसं की खूप ध्यान केलं, महिनाभर केलं, हे केलं, ते केलं आणि जसे मुक्त होतात, मी जास्त सांगणार नाही याच्यावर, बट अंडरस्टँड की ते लगेच ट्रॅपमध्ये चालल्या जातात. लगेच संयम ठेवत नाही. हं. लगेच एन्जॉयमेंटमध्ये घुसून जातात. तर हे महाराजच काम असतं. ओके. दे गो फॉर व्हेरी काय म्हणणार त्याला? अ, लोकीय जे नॉर्मल लोक जे करतात, ज्यांना ध्यान, शील, धम्म काही माहीत नसतं, तशा रस्त्यावर पळून जातात. ओके. म्हणून हे खूप महत्वाचं आहे. तर हे याच्यापासून ध्याना ज्याला म्हणतो आपण, त्याला हायर मेडिटेशन म्हणतो आपण. ओके. तिथं मारा 100% रोखत असतो. जसं गोधिकाला रोखत असतो. गोधिकाला ट्रॅप करत असतो. पण गोधिका ऑलरेडी प्रॅक्टिस करतात. समुदायान विमुक्तानांची ते ऑलरेडी सम समाधान्य विमुक्त ते ऑलरेडी असतात. त्यांचं लिबरेशन थ्रू विजडमच असतं. त्यांची जी नोईंग असते ती खूप बेटर असते. आणि ते ते प्रत्येक क्षणात अपमादन विहारी असतात. त्यांचं जे मन आहे ग्रीड, हेट्रेड, डेल्युजन पासून मुक्त आहे. ओके. म्हणजे हेटेड म्हणजे काय? हेल पासून मुक्त आहे. ग्रीड म्हणजे काय? गोस्ट रिअलम पासून मुक्त आहे. डिल्युजन म्हणजे काय? ॲनिमल रिअलम पासून मुक्त आहे. 3 ह्याच्यापासून मुक्त झाल्यानंतर शुअर त्यांचे प्रिसेप्ट पण हायर आहे. त्याच्यामुळे ते प्रिसेप्ट रिअलममध्ये जातात ह्युमनमध्ये. त्यांचे डीड्स हायर दॅन गुड डीड्स आहेत. 10 शिलांच्या वर, 10 पुण्यकर्माच्या वर आहे. म्हणून ते पाथ ऑफ द एंजलमध्ये पण जात नाही. पण ध्यानामध्ये ते जातात, परंतु जाता ते विपश्यना स्टार्ट करतात. त्याच्यामुळं पाथ ऑफ ब्रह्मामध्ये पण जात नाही. तर ते जातात पाथ ऑफ प्रिसेप्टमध्ये. म्हणजे जिथं म्हणतो माइंडफुलनेसचा जो रस्ता आहे. अप्पमादम, अप्पमाद. भगवान बुद्ध म्हणतात, माइंडफुलनेस इज द पाथ टू द डेथलेस अँड अनमाइंडफुलनेस इज द पाथ टू द डेथ. म्हणजे जागरूकता हा मृत्यू घडवून आणतो आणि अजागरूकता ही आपल्याला मृत्यूपर्यंत घेऊन जाते. तर शेवटच्या रस्त्यावर जातात ते 7व्या हिअर अँड नाऊच्या.
आता आणि इथे, इथे आणि आता. मन जेव्हा आता आणि इथे असतं, त्यावेळेस ते दुर्गुणात नसतं. येतंय लक्षात? त्यावेळेस गोदिका पूर्णपणे मुक्त होऊन जाते. ओके. मी ट्राय केलेलं आहे थोडं-थोडं समजून सांगण्याचा. आय होप की तुम्हाला समजलं असेल. जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता.